ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद महाभागवत. नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण ब्रह्मदेवाने सृष्टीचं केलेलं वर्णन, सृष्टी निर्माणाचं कार्य याविषयी ऐकलं. त्याचप्रमाणे परीक्षित राजाचा जन्म, परीक्षित आणि शुकमुनींचा संवाद सुरू झालेला आपण पाहिलेला आहे. काल आपण पाहिलं की ब्रह्मदेवाला प्रजा उत्पन्न करायची इच्छा उत्पन्न झाली. त्यावेळेस त्याने आपल्यातून एका पुत्राची उत्पत्ती केली. त्यांचं नाव स्वयंभू मनु, आणि एका स्त्रीची निर्मिती केली, ती मनुची महाराणी शतरूपा. आता या दोघांना ब्रह्मदेव म्हणतायत की तुम्हाला आता आपल्याचप्रमाणे उत्तम अशी संतती निर्माण करून या पृथ्वीचं पालन करायचं आहे. त्यावेळेस स्वयंभू मनु ब्रह्मदेवाला म्हणतात, पापांचा नाश करणारे तात, मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन, परंतु या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचं ठिकाण कोणतं असेल ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेस पृथ्वी प्रलयातील पाण्यात बुडालेली होती. या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा, असं मनु ब्रह्मदेवाला म्हणतात. त्यावेळेस पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बऱ्याच काळपर्यंत मनात विचार करत राहिले की हिला बाहेर कशी काढू मी. ज्यावेळी मी सृष्टी रचना करीत होतो त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेलेली होती. आता मी काय करायला पाहिजे. त्या शक्तिमान अशा श्रीहरींनीच मला आता प्रेरणा द्यावी, आणि ते श्रीहरीचा धावा करू लागले. त्याच वेळेस हा धावा करत असताना श्रीहरी त्यांना प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एका वराह शिशु बाहेर पडला. हे म्हणू ऐक तू, ब्रह्मदेव सांगतायत, मोठी आश्चर्याचीच गोष्ट घडली. श्री हरींच्या प्रेरणेने ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट घडली की माझ्या नाकातून एक अंगठ्या एवढा वराह शिशु बाहेर पडला आणि आकाशात त्याने झेप घेतली. आकाशात असलेला तो वराह शिशु ब्रह्मदेवाच्या देखतच मोठा होऊ लागला. तो क्षणात हत्ती एवढा झाला. अंगठ्या एवढा जो आधी होता तो क्षणात हत्ती एवढा झाला. त्या विशाल वराह मूर्तीला पाहून सर्व मरीची आदी मुनिजन, सनकादिक ऋषी आणि स्वयंभू मनुसह वेगवेगळे सगळे तर्क करू लागला, हे कोण असतील हे. त्याच वेळेस ब्रह्मदेवाला अंतर्ज्ञानाने जाणले की हे श्रीहरींनीच आपल्यापासून अवतार धारण केलेला आहे आणि तोच हा वराह अवतार. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त असलेल्या श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात सामावून घेतले आहे. नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्याला बाहेर काढायचे आहे. वराह भगवान यांनी ब्रह्मदेवाचे म्हणणे ऐकले. ती वेदरूप आज्ञा समजून भगवंतांनी प्रसन्न होऊन देवतांच्या आणि पृथ्वीवासियांच्या हितासाठी हत्तीसारखी लीला करत ते पाण्यात घुसले. त्या वराहरूपी भगवानांनी पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठ्या वेगाने आकाशात उसळी मारली आणि मानेवरील केस विस्फारून खुरांच्या आघाताने सर्व ढगांना विखुरून टाकले. असे अत्यंत सुंदर असं वराह रूप धारण केलेल्या भगवंताचे वर्णन इथे आपण पाहतो. त्यानंतर ते पाण्यामध्ये घुसून आपल्या नाकांनी वास घेत घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते. त्यांच्या दाढा खूप भयंकर अशा होत्या आणि त्या दाढांच्या साह्याने त्यांनी वेगाने समुद्राचे पोटच फाडले आणि ढगांच्या गडगडाटासारखा भीषण आवाज करत उसळी घेऊन आपल्या दाढांवरती ते पृथ्वीला घेऊन रसातळाच्या वरती आले. त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते. पाण्यातून बाहेर येते वेळीच
त्यांच्यावरती काही आक्रमणं झाली. त्यांच्यावरती हिरण्याक्ष या राक्षसाने आक्रमण केले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघे भाऊ, आपण त्यांची पुढे कथा बघणार आहोत. पण या ठिकाणी वराह भगवानांना पृथ्वी रसातळाच्या वरती आणण्यासाठी हिरण्याक्षाने खूप त्यांना विरोध केला आणि हिरण्याक्ष आणि वराह भगवान यांचे युद्ध सुरू झाले. हिरण्याक्षाने त्यांच्यावर गदेने प्रहार केला, आक्रमण केले त्यांच्यावरती. त्यावेळी वराह भगवानांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी त्यांच्या हिरण्याक्ष राक्षसाला टक्कर देत त्यांचे तोंड आणि कानशील रक्ताने माखून टाकले. आपल्या सफेद दातांच्या टोकावर पृथ्वी ठेवून हिरण्याक्षाचा वध केलेला आहे वराह भगवानांनी आणि ते पृथ्वीला घेऊन वरती आलेच. त्यावेळेस ब्रह्मदेव आदींनी त्यांना हे भगवंत आहेत हे ओळखून हात जोडून वेदवाक्यांनी त्यांची स्तुती आरंभ केली. अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर ब्रह्मदेवा आणि मुनींची स्तुती ऐकून सर्वांचे रक्षण करणाऱ्या वराह भगवानांनी आपल्या खुरांनी पाणी स्थिर केले आणि त्याच्यावरती पृथ्वीची स्थापना केली. अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विश्वक्सेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्ज्ञान पावले. वराह भगवान की जय. अशा प्रकारे वराह भगवानांची कथा ऐकून भक्तीचे व्रत धारण केलेल्या परीक्षितांची तृप्ती झाली नाही तरी त्यांनी परत हात जोडून विनंती केलेली आहे, हे मुनिवरा, आम्ही आपल्याकडून ऐकले की अधिदैत्य हिरण्याक्षाला भगवान वराहांनी मारले. त्यावेळेस तुम्ही मला सांगा की दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने नेमके काय केले. त्यावेळेस या ठिकाणी दिती आणि कश्यप ऋषी यांची कथा आलेली आहे की दितीला एकदा तिने कश्यपाजवळ सहवासाची इच्छा उत्पन्न केली. त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती. कश्यप ऋषी संध्यावंदन करत होते. त्याच वेळेस दितीने त्यांना पुत्रप्राप्तीच्या इच्छेने सहवासाची इच्छा उत्पन्न केली. त्यावेळेस ऋषी म्हणाले, ही वेळ योग्य नाही, हा काळ योग्य नाही. परंतु दिती अजिबात ऐकत नव्हती. तिने त्यांना खूप इच्छा प्रकट केल्यानंतर कश्यपांचे तिच्यासमोर काही चालले नाही आणि त्या कुमुहूर्तावर त्यांचा सहवास घडला आणि दितीला गर्भधारणा झालेली आहे. त्या कश्यप आणि दितीच्या उदरी त्यानंतर त्या गर्भधारणेतून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू ह्या दैत्यांचीच प्रसूती झालेली आहे. हे 2 पुत्र तिला दैत्य रूपाने झालेले आहेत. त्यावेळेस दितीला नंतर खूप पश्चाताप झाला आणि तिने भगवंताची प्रार्थना केली. त्यावेळेस भगवंत तिला प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे जरी तुला 2 दैत्य तुझ्या कुळामध्ये उत्पन्न झाले असतील तरीही तुझा नातू हा भगवंताचा भक्त होईल असा मी तुला वर देतो आणि तोच आपण हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद याच्या रूपाने पाहतो. पुढे त्याची कथाभाग आलेला आहे. आणि तुला मी असाही वर देतो, भगवंत दितीला म्हणतात की मी तुला असाही वर देतो की तुझे हे 2 दैत्य मुलं प्रत्यक्ष श्रीहरीच्या हातूनच मारले जातील. हाही वर भगवंताने दितीला दिलेला आहे. आणि आपण पाहिलं की हिरण्याक्षाचा वध वराहरूपी श्री भगवंतांनीच केलेला आहे. पुढे आपण हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाच्या चरित्राच्या वेळेस हिरण्यकश्यपूचा वध कसा झाला ते बघूया. त्यानंतर भागवतामध्ये जय विजय यांची कथा आलेली आहे की ज्यांना सनकादिक ऋषींचा शाप प्राप्त झालेला आहे. एकदा सनकादिक ऋषींना श्रीहरीची भेट घेण्याची इच्छा उत्पन्न होते आणि ते वैकुंठामध्ये येतात. त्यावेळेस श्रीहरी
शेषशय्येवर पहुडलेले असतात आणि जय विजय त्यांचे द्वारपाल दाराशी उभे असतात. त्यावेळी सनकादिक ऋषी विष्णू लोकाचे 7ही दरवाजे पार करून विष्णूच्या मुख्य अंतःपुराच्या दारापाशी जय विजय उभे असतात तिथपर्यंत येतात. त्यांना पहिल्या 6 दारामध्ये कोणीही अडवत नाही, परंतु ह्या 7व्या दाराजवळ जय विजय त्यांना अडवतात आणि त्यांचा अपमान करतात. सनकादिक ऋषींना खूप क्रोध उत्पन्न होतो आणि ते म्हणतात, तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? आम्ही प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहोत. तरीही जय विजय ऐकत नाहीत. त्याच वेळेस सनकादिक ऋषी क्रोधाने त्यांना शाप देतात की तुम्ही पृथ्वीवरती जाताल आणि तुमचा जन्म पृथ्वीवर होऊन तुम्हाला अनेक दुःख भोगावे लागतील. त्यावेळेस जय विजयांना शापवाणी उच्चारल्यानंतर श्रीहरी आतून बाहेर येतात. स्वतः श्रीहरी बाहेर दाराजवळ काय गडबड चालू आहे म्हणून पाहायला लक्ष्मीसह बाहेर आलेले आहेत आणि ते पाहतात की सनकादिक ऋषींनी आपल्या जय विजयांना शाप दिलेला आहे. त्यावेळेस श्रीहरी जय विजयाला म्हणतात, अरे सनकादिक ऋषींचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी सुद्धा कधीही त्यांचा अपमान करू शकत नाही. त्यावेळी जय विजय त्यांची प्रार्थना करतात आणि पश्चाताप दग्ध होऊन म्हणतात की आम्हाला आत्ता ऋषीमुनींनी शापवाणी उच्चारली आहे. श्री हरी आपणच आमच्यावर उशापाची रचना करा. त्यावेळी श्रीहरी त्यांना म्हणतात की आता तो शाप तर होणार आहेच आहे, तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल आणि तो काळ भोगून परत तुम्हाला माझ्या चरणी लीन व्हावं लागेल. परंतु मी तुम्हाला एवढेच सांगतो की त्या ठिकाणी तुमचा मृत्यू माझ्या हातून होईल. आणि तेच आपण पाहतो की जय विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्या रूपाने त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि त्यांचा वध किंवा त्यांचा नाश हा श्रीहरीच्या हातानेच झालेला आहे आणि त्यानंतर ते परत श्रीहरीच्या चरणी लीन होऊन वैकुंठ लोक त्यांना प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे जय विजयांची कथा इथे आलेली आहे. त्यानंतर हिरण्याक्ष आणि वराह भगवानांचं युद्ध आपण आत्ता पाहिलेलं आहे. हिरण्याक्ष परत वैकुंठ लोकी त्यांचा वध झाल्यानंतर गेलेले आहेत. त्यानंतर भागवतामध्ये ब्रह्मदेवाने रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचं वर्णन परत एकदा आलेलं आहे की किती प्रकारची सृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि नंतर ब्रह्मदेवाने परत ऋषींची निर्मिती केलेली आहे. आपल्यामधून 10 ऋषींची आपण काल पाहिलेलं आहे. त्यातले एक कर्दम ऋषी आहेत. त्या कर्दम ऋषींची कथा पुढे आलेली आहे की भगवान स्वयंभू मनूचा वंश मोठा आदरणीय मानला गेलेला आहे आणि त्यांच्या वंशामध्येच त्यांना 3 कन्या आणि 4 पुत्रांची निर्मिती झालेली आहे. आणि त्यातील भगवान ऋषी मुनींना त्यांनी एक कन्या दिलेली आहे. ती प्रजापती दक्षाला एक मुलगी दिलेली आहे आणि कर्दम ऋषींना एक मुलगी दिलेली आहे. तर ह्या कर्दम ऋषीची कथा, कर्दम ऋषींचा देवहूती या कन्येसोबत मनूने विवाह करून दिलेला आहे. देवयुती आणि कर्दम प्रजापतींचा विवाह संपन्न झालेली कथा पुढे आलेली आहे. त्यानंतर कर्दम आणि देवहूती ही अत्यंत दोघेही धर्मसंपन्न असे पवित्र असे आश्रमामध्ये राहत असताना त्यांच्या विहाराचे वर्णन केलेले आहे. कर्दम ऋषी देवयुतीला कशा प्रकारे उपदेश करत असतात ह्याचाही काही भाग इथे आलेला आहे. त्यानंतर देवयुतीला गर्भधारणा होते. भगवंताच्या आदेशानेच तिच्या ठिकाणी गर्भधारणा होते आणि तिला 9 कन्या झालेल्या पाहायला मिळतात आणि एक पुत्र होतो. तो पुत्र म्हणजेच कपिलदेव. कपिलदेवांचा जन्म त्याची कथा पुढे आलेली आहे की देवहूती आणि कर्दम ऋषींच्या पोटी कपिलदेवांचा जन्म होतो. त्यावेळेस कर्दम ऋषी म्हणतात, कपिल भगवान हे अत्यंत धर्माचरणी
वैराग्य चरणी अशा पद्धतीने त्यांची वाढ होते. ते मोठे होऊ लागतात. कर्दम ऋषीच्या सानिध्यामध्ये त्यांना सर्व अध्यात्माचे ज्ञान प्राप्त होते. त्यावेळेस कर्दम ऋषींना देवहूती म्हणते की आता मला 9 कन्या आणि 1 पुत्राची प्राप्ती झालेली आहे. आपण विवाहाच्या आधी ज्याप्रमाणे म्हणालात की तुला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर मी वैराग्य धारण करून संन्यास दीक्षा घेईन, तर तुम्ही आता जाऊ शकता. माझी तुम्हाला आता आडकाठी असणार नाही. परंतु कर्दम ऋषी म्हणतात की मला माझ्या या 9 कन्यांची काळजी लागून राहिलेली आहे. मी जरी आधी म्हणालो तरी पण मला यांची काळजी लागलेली आहे. त्यावेळेस कपिल भगवान कर्दम ऋषींचा उपदेश करतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही यांची काहीही काळजी करू नका. त्या योग्य वेळी त्यांचे विवाह संपन्न होतील आणि आपण वैराग्य धारण करून संन्यास घेऊ शकता. आणि निवृत्ती, सर्वस्वी निवृत्ती आपण ह्या अध्यात्म योगामध्ये घेऊ शकता. त्यानंतर पिता वनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल आपल्या मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावरती राहू लागले. भगवान कपिल एक दिवस स्वस्थपणे आसनावर बसले होते आणि देवहूती त्यावेळी तिथे आलेली आहे आणि ती आपल्या मुलाला म्हणते, हे प्रभू, या इंद्रियाच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे आणि यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी घोर अशा अज्ञान अंधकारामध्ये आहे. तरी तुम्ही हा माझा मोह नाहीसा करा. मातेने पुत्राकडेच विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी भगवान कपिल आपल्या मातेला म्हणतात, हे माते, सुखदुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे असे माझे मत आहे. आणि मी तुला आता काही गोष्टी सांगू इच्छितो. तुला मी भक्तीचं स्वरूप सांगेन आणि कशा पद्धतीने कपिल महामुनींनी भागवतामध्ये आपल्या मातेला उपदेश केलेला आहे त्याचं अगदी थोडक्यामध्ये आपण बघूया. हे माते, संसार हे दीर्घ स्वप्न आहे. मी तुला आता ह्या दीर्घ स्वप्नातून पार पडण्यासाठी भक्तियोग सांगतो. त्यांनी देवहूती मातेला तीव्र भक्तीची आज्ञा दिलेली आहे. परमेश्वरापासून विभक्त न होणे हे सगळ्यात महत्त्वाचे असे कपिल भगवानांनी सांगितले आहे. हा दीर्घ स्वप्नातून बाहेर पडायचा असेल तर भागवतात यासाठी वारंवार आलेला शब्द म्हणजे मोह होऊ नये म्हणून भक्तियोग करणे. हे एवढं जास्त खूप चांगल्या पद्धतीने कपिल भगवान आपल्या मातेला सांगतात. त्यानंतर त्यांनी ध्यानयोग सांगितलेला आहे आपल्या मातेला की ध्यान कसं करायचं आहे. एका आसनावर बसायचं आहे, मन स्थिर करायचं आहे आणि ध्यान करताना मनाला संसारातून बाहेर काढायचं आहे. अशा प्रकारे आपण कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे. आहार सात्विक कसा असावा ह्याचं वर्णन कपिल भगवानांनी केलेलं आहे. त्यानंतर ध्यानाचा विधी सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी देवहूतीला भक्तियोग आणि ध्यानयोग सांगितलेला आहे. आणि नंतर माते, आता तू ह्या योगाच्या द्वारे स्वतःची मुक्ती साधून घे असं कपिल भगवानांनी मातेला उपदेश केलेला आहे. परमेश्वराच्या चरणाचा आश्रय घेऊन जन्म मरणाच्या चक्रापासून तू मुक्ती घे आणि त्यानेच तुझे जीवन सफल होईल असा आईला उपदेश करून कपिल महामुनी तेथून जाऊ लागले. जाण्यासाठी त्यांनी आईची परवानगी मागितली. भगवान कपिल कलकत्त्याजवळ असलेल्या संगम तीर्थावरती आले. आपण पाहतो गंगासागर येथे कपिल महामुनींची मंदिर आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत. तिथे समुद्राने कपिल नारायणाचे स्वागत केले. माता देवहूती त्यानंतर सरस्वतीच्या किनारी जाऊन राहिली. स्नान करीत ध्यान करीत तिने मन शुद्ध केले.
नारायणाचे चिंतन करीत ती मुक्त झाली, तिला सिद्धी मिळाली. म्हणून त्या गावाचे नाव सिद्धपूर असे पडले. देवयुतीला जिथे सिद्धी मिळाली आणि हा उपदेश केला कपिल भगवानांनी, त्या गावाचं नाव सिद्धपूर पडलं. त्याचंच दुसरं नाव मातृगया असे आहे. त्या ठिकाणी म्हणूनच आपल्या मातेचे श्राद्ध करण्यासाठी अनेक भाविक त्या ठिकाणी त्यामुळेच जातात की ज्या ठिकाणी कपिल भगवानांनी देवयुतीला उपदेश करून त्या ठिकाणी त्यांच्या मातेला सिद्धी प्राप्त झालेली आहे. तीच ती मातृगया, त्या ठिकाणी आपण बरेच जण जाऊनही आलेले असतात. ही कपिल गीता म्हणून प्रसिद्ध पावलेली आहे. हा उपदेश जो आहे तो कपिल गीता म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आणि ही कपिल गीता ऐकण्याने श्रोता वक्त्यांचे पाप नष्ट होते. अनेक प्रकारची कर्मे, यज्ञ, दान, तप, मन इंद्रियांचा संयम, कर्मत्याग, अनेक प्रकारांचा योगाभ्यास, भक्तियोग, प्रवृत्ती मार्ग, ह्या सर्वांचा उपदेश यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या सर्व मार्गाने प्राप्ती करावयाचे तत्व एकच आहे, ते म्हणजे परमात्मा भगवान श्रीहरी. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय.